श्री क्षेत्र भीमाशंकर मुद्द्यावरून खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक. माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मंगळवारी तातडीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतली भेट. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर हे खेड तालुक्याची ओळख, परंपरा आणि अस्मितेशी जोडलेलं महत्त्वाचं श्रद्धास्थान असून खेड तालुक्यातील जनभावनेचा आदर राखून शासन स्तरावर अधिकृत कार्यवृत्तामध्ये भीमाशंकर खेड आंबेगाव वगळून त्याऐवजी भीमाशंकर खेड असा उल्लेख करून बैठकीच्या प्रोसिडिंगमध्ये दुरुस्ती होण्यासाठी संबंधितांना तातडीने सूचना करण्याची केली विनंती. श्री क्षेत्र भीमाशंकर आदर्श ग्राम प्रकल्प विकास आराखडा संदर्भात सोमवार दिनांक 18 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समिती बैठकीत भीमाशंकर खेड आंबेगाव असा उल्लेख करण्याबाबत आंबेगावचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या सूचनेला खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे यांनी मान्यता दिल्याची माहिती समोर आल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिलेल्या निवेदनात केले नमूद. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर हे खेड तालुक्यातच असून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला खेड आंबेगाव नाव देण्यास आमदार बाबाजी काळे यांनी शिखर समिती बैठकीत सहमती दर्शवण्यावरून खेड तालुक्यात राजकारण पेटलं. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर हे खेड तालुक्यातच असल्याची आमदार काळे यांनी पुन्हा स्पष्ट केली भूमिका. भीमाशंकर मंदिर खेड तालुक्यातच असून भीमाशंकर विकास आराखड्यात खेड तालुक्याच्या हक्कासाठी लढा सुरूच असल्याचाही आमदार काळे यांनी केला दावा. सध्या दिशाभूल करण्याचं राजकारण विरोधकांकडून खेळलं जात आहे, मात्र भीमाशंकर मंदिर खेड तालुक्यातच असल्याचा पुनरुच्चार करीत विरोधकांवर साधला निशाणा. पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी सुरू होणाऱ्या NK या मालिकेतील आकर्षक आणि पसंतीच्या क्रमांकांसाठी 3 पट शुल्क. 4 चाकी वाहन मालकांनी 20 मे रोजी सकाळी 11 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावेत. दुचाकी मालिकेतील उर्वरित आकर्षक नोंदणी क्रमांक दुचाकी वाहनांसाठी आरक्षित करण्यासाठी 21 मे रोजी सकाळी 11 ते दुपारी 2:30 वाजता विहित नमुन्यातील अर्ज सादर करण्याचे पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आवाहन. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील मांडवे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जटिल. गावातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटले, विहिरींनी गाठला तळ. दूषित पाण्यामुळे 2000हून अधिक लोकसंख्या असलेल्या मांडवे गावाला पिण्याच्या पाण्यासाठी 3 ते 4 दिवसानंतर एकदा गावात येणाऱ्या टँकरवर राहावे लागते अवलंबून. आदिवासी भागातील जलजीवन पाणी योजनेचा फज्जा उडाल्याने जिल्हा परिषदेच्या सदस्या माई लांडे यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या दालनात रिकामा पाण्याचा हंडा नेत ठेकेदार आणि प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारावर ठेवलं बोट. रखरखत्या उन्हाची तीव्रता वाढत असतानाच मुक्या जनावरांचे हाल होऊ नयेत यासाठी राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही घेण्यात आला चारा वाटप उपक्रम हाती. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून तालुक्यातील 4 प्रमुख गोशाळांना तब्बल 12 टन हिरवागार चारा देण्यात आला मोफत. कोयाळ येथील आचार्य विनोबा भावे गोशाळा, बिरदवडी येथील माऊली गोशाळा, श्री क्षेत्र भीमाशंकर येथील श्री समर्थ गोशाळा आणि कुंडेश्वर येथील श्री क्षेत्र कुंडेश्वर गोशाळा या 4 गोशाळांना 12 टन हिरव्या चाऱ्याचं केलं वाटप. तालुक्यातील गोशाळेतील मुक्या जनावरांना अजूनही चारा वाटप करण्यात येणार असून या विधायक उपक्रमासाठी नागरिकांनी मदत करण्याचे हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनचे सचिव अमर टाटिया यांनी केले आवाहन. यावेळी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा नाजनीन शेख, संचालक संतोष सांडभोर, दिलीप होले, सुनील वाळुंज, राहुल मलगे, संगीता तनपुरे आणि प्रियांका दिघे यांनी घेतले परिश्रम. डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या तिघांना चाकण दक्षिण पोलिसांनी अवघ्या 48 तासात ठोकल्या बेड्या. खेड, मनसर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक परिसरात आरोपींचा माग घेत केलं जेरबंद. नाणेकरवाडी गावच्या हद्दीत 14 मे रोजी IAS कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर दगडाने ठेचून केला होता खून. खून प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे रोहन मोहन शिंदे वय 24, सध्या राहणार वाडा रोड, राजगुरुनगर, मूळ राहुरी
योगेश पोपट पवार वय 23 सध्या राहणार बिरदवडी मूळ भोसरी, रवींद्र राजेंद्र शेजूळ वय 30 सध्या राहणार बिरदवडी मूळ श्रीरामपूर अहिल्यानगर यांना केली अटक। राजगुरुनगर शहरानजीक वाडा रस्त्यालगत असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोलची कमतरता। पंपावर मंगळवारी पेट्रोल मिळत नसल्याने खडखडाट झाल्याचं उघड। पंपावर इंधन मिळत नसल्याची नागरिकांमध्ये चर्चा। इंधन टंचाईच्या झळा ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्याचं झालं अधोरेखित।